जागा जिंकलेल्या आहेत आणि विक्रम केलाय। लोकसभेला झालेली पिछेहाट विधानसभेला पूर्णतः भरून काढलेली आहे। विरोधकांनी चक्रव्यूह रचलं होतं, मात्र फडणवीसांनी ते चक्रव्यूह भेदलंय। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं। फडणवीसांकडून विरोधक चारही मुंड्या चित। फडणवीस पुन्हा येणार। लोकसभेला महायुतीची मोठी पिछेहाट झाली होती। 48 पैकी केवळ 17 जागांवर यश मिळवता आलं होतं। मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं ही कसर भरून काढली, अभूतपूर्व यश मिळवलं। महाविकास आघाडीनं पक्षनिष्ठा, गद्दारी, कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, शेतमालाचा भाव अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं। संविधानाला धोका हा मुद्दाही लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही तापवला होता। त्याशिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा होताच। विरोधकांचा सगळा प्रचार या मुद्द्यांभोवती होता। मवियानं महायुतीला अडकवण्यासाठी रचलेला सापळा आणि सगळी रणनीती या निकालानं पोल ठरवली आहे। महायुतीच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार देवेंद्र फडणवीस ठरले। विरोधकांचं चक्रव्यूह त्यांनी यशस्वीपणे भेदलंय। विरोधकांचं फेक नरेटिव्ह आम्ही धुडकावून लावलं असा निशाणा त्यांनी साधलाय। की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला, त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे। आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो, ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो। आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत अशी टीका वारंवार संजय राऊत करत होते। तसंच बदलापूर अत्याचार, शिवपुतळा घटनेवरूनही फडणवीसांवर विरोधकांकडून टीका झाली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीही सातत्यानं आरक्षणावरून फडणवीसांनाच लक्ष करत औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, महाराष्ट्रद्रोही, शिवरायांचं राज्य ज्यांनी घालवलं त्या पेशव्यांचे उत्तराधिकारी असा उल्लेख फडणवीसांचा केला जायचा। मात्र टीकेचे हे सगळे बाण झेलून फडणवीसांनी विरोधकांचं चक्रव्यूह भेदलं हे वास्तव आहे। फडणवीसांनी नेमकं काय केलं पाहू। सगळ्यात आधी जागा वाटपाचा तिढा खुबीनं सोडवला। महायुतीतले मतभेद वेळीच रोखले। त्यानंतर फडणवीसांनी प्रत्येक मतदारसंघात मायक्रो प्लॅनिंग केल्याचं पाहायला मिळालं। प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक समीकरणानुसार त्यांनी रणनीती आखली। उमेदवार निवडीपासून ते विजयी करण्यासाठी पूर्ण रसद पुरवली। निवडणुकीच्या 4 महिन्यांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा मास्टर स्ट्रोक दिला। ऐनवेळी शेतकरी कर्जमाफीचा वायदा केल्यानं नाराज शेतकरीही महायुतीकडे वळले। मोदींच्या एक है तो सेफ है या घोषणेचं समर्थन करत हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यात ते यशस्वी झाले। हरियाणानंतर भाजपनं महाराष्ट्रही जिंकलाय। भाजपनं सर्वाधिक जागा जिंकत फडणवीसांनी आपला दबदबा आणखी वाढवलाय। आधुनिक अभिमन्यू असलेल्या देवाभाऊंकडे भविष्यात पक्ष आणखी मोठी जबाबदारी देऊ शकतो यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।